गेली 40 वर्ष काँग्रेसमध्ये काम करणारे रवी राजा हे मुंबई काँग्रेस सोडून भाजपकडे गेले. नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे रवी राजा यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावं लागलं, या विषयापासून आपण या विधानसभेची मुंबई डायरी सुरू करत आहोत. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. सगळ्यात आधी दिवाळीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. ऐन दिवाळीत निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि पक्षांतरही सुरू आहेत. पक्षांतराचे फटाकेही उडत आहेत. गेली 40-45 वर्ष काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करणारे रवी राजा हे मुंबई काँग्रेसचा चेहरा आहे, आता होते म्हणता येईल. ते अनेक वर्ष महापालिकेत निवडून येत होते, विरोधी पक्षनेते होते जेव्हा ही महापालिका बरखास्त झाली तेव्हा, आणि भाजपला अंगावर घेण्यात किंवा प्रखर विरोध करण्यामध्ये प्रमुख नाव रवी राजा यांचं होतं. रवी राजा यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावं लागलं. काय नेमकं असं घडलं तर या सगळ्या मागे जागा वाटपांचं मुख्य कारण आहे. रवी राजा यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते गेले का, एवढं मर्यादित कारण नाही. गेले काही दिवस झाले आपण जर मागचा इतिहास बघितला, ज्या मुंबईमध्ये 36च्या 36 जागा काँग्रेस लढवत होती, त्या मुंबईमध्ये आता नंतर 33 जागा काँग्रेसने लढवल्या, नंतर 28 जागा लढवल्या आणि आता अगदी 10 जागा विधानसभेच्या मुंबई काँग्रेस लढवती आहे. लोकसभेला ज्या मुंबईमध्ये काँग्रेसचे 5 खासदार निवडून यायचे, तिथे यावेळी या लोकसभेला 2 जागा मिळाल्या. एक जागा वर्षा गायकवाड जिंकून आल्या, त्या देखील शिवसेनेच्या पाठबळावर निवडून आल्या आणि त्यातही त्यांना अणुशक्तीनगर वगैरे मुस्लिम बेल्टमधून मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. दुसरी जागा तर अगदी शेवटच्या क्षणी कुणाल पाटलांची काँग्रेसने जाहीर केली. ती लढायचीच नव्हती काँग्रेसला, पण 2 जागा तरी लढवल्या असं दाखवावं म्हणून ती लढवली गेली. इतकी काँग्रेस मुंबईमध्ये राज्याच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीत घसरत गेली, यामागे अंतर्गत गटबाजी जी आहे काँग्रेसची, त्याला मुख्य कारण आहे. गेल्या काही वर्षापासून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड काम बघतायत. यावेळी विधानसभेचं जागा वाटप करताना मुंबई अध्यक्षा म्हणून वर्षा गायकवाड, माजी अध्यक्ष म्हणून भाई जगताप आणि असलम शेख या तिघांची नियुक्ती करण्यात आली होती. या तिघांची कमिटी केली आणि या तिघांनी नावं निश्चित करावीत, निवडावीत आणि मग पुढे आपण बोलणी करू असं ठरलं होतं. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या बहिणीसाठी धारावीची जागा ही मिळवली आणि ज्या जागेवरून रवी राजांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, ती सायन कोळीवाड्याची जागा आहे. सायन कोळीवाडा हा मतदारसंघ गेल्यावेळी तिथून तमिळसेल्वन भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. याहीवेळी भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. ज्या सायन कोळीवाडा जागेसाठी काँग्रेसचा आग्रह होता, रवी राजा आणि अमित शेट्टी हे जगन्नाथ शेट्टींचे चिरंजीव आहेत. जगन्नाथ शेट्टी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते मुंबईमध्ये. त्यांची एक वेगळी स्टोरी आहे. जगन्नाथ शेट्टींचं निधन ज्यावेळी झालं त्यावेळी निवडणुका होत्या 2019च्या आणि त्याचवेळी उमेदवारी अर्ज भरण्याचा होता काळ जो होता, त्याच काळात ते निधन झालं त्यांचं. अमित शेट्टींनी सांगितलं की माझ्या वडिलांचं आता दिवस कार्य चालू आहे, त्यामुळे मला आता लगेच निवडणुकीत सहभागी होता येणार नाही, म्हणून अमित शेट्टी त्यावेळेस लढले नाहीत. त्यावेळी जर ते उभे राहिले असते तर ती जागा कदाचित काँग्रेसकडे राहिली असती. त्यामुळे तिथे दुसऱ्याला उमेदवारी दिली गेली. गेल्यावेळी देखील तेव्हा तमिळसेल्वनच्या विरोधात गणेश यादव उभे होते. गणेश यादव यांचा गेल्यावेळी 35,000 ते 30,000 मतांनी पराभव झाला होता. याही वेळी पुन्हा काँग्रेसने गणेश यादव यांनाच उमेदवारी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांगतात की गणेश यादव हे वर्षा गायकवाडांच्या मागेपुढे फिरतात, दिल्लीतल्या नेत्यांच्या मागेपुढे फिरतात. गेले 4 वर्षात त्यांनी कसलंही काम केलेलं नाही आणि तरी देखील काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. आणि हेच मुख्य कारण रवी राजा यांच्या नाराजीचं होतं आणि रवी राजा त्यामुळे सोडून काँग्रेसला भाजपमध्ये गेले. गेले काही दिवस 3-4 दिवस रवी राजा आणि अमित शेट्टी यांनी भाजपमध्ये यावं यासाठी सातत्याने भाजपकडून प्रयत्न सुरू होते. याची भनकही कधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना लागली की नाही माहिती नाही, आणि जर लागली असेल तर त्यांनी थांबवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. जेव्हा रवी राजा भाजपमध्ये गेले त्यावेळी 2 नेत्यांच्या, काँग्रेसच्याच 2 नेत्यांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही पाहिल्या
तर तुमच्या लक्षात येईल की हा विरोध किती टोकाला गेलेला आहे. मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की आमच्यासाठी रविराजाचा विषय संपलेला आहे, ते गेले तर गेले. आणि त्याचवेळी बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, समन्वय समितीचे प्रमुख होते, त्यांची प्रतिक्रिया अशी होती की रविराजा यांनी डोक्यात राग घेऊ नये, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी परत यावं, आपण सामंजस्याने मार्ग काढू. दोन नेत्यांमधला हा फरक नेमकं मुंबई काँग्रेसमध्ये काय चाललं हे सांगायला पुरेसं आहे. गेले काही दिवस सातत्याने हे होत आहे. वर्सोव्याच्या जागेसाठी देखील काँग्रेसने आग्रह धरला नाही, जेवढा आग्रह काँग्रेसने धारावीच्या जागेसाठी, धारावीला त्यांना वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी द्यायची होती आणि गणेश यादव यांना सायन कोळीवाड्यामधून उमेदवारी द्यायची होती, तेवढा आग्रह काँग्रेसने वर्सोव्यासाठी धरला नाही. वर्सोव्याची जागा खरं तर काँग्रेससाठी प्लॅटरमध्ये तयार होती की म्हणजे तिथून कोणी उभं राहिला तर निवडून आलं असतं. सुरेश शेट्टी माजी मंत्री होते, त्यांचा मतदारसंघ, तिथून शिवसेना निवडून आली होती, शिवसेनेने तो मतदारसंघ सोडणार नाही म्हणून सांगितलं होतं, पण वर्सोव्याची जागा शिवसेना सोडायलाही तयार झाली होती. तिथून जर सुरेश शेट्टी उभे राहिले असते तर ते निवडून आले असते. ती जागाही काँग्रेसने आग्रह धरला नाही त्या जागेसाठी. अशा पद्धतीने काँग्रेसने ज्या ज्या जागांसाठी आग्रह धरला नाही त्यातल्या ज्या जागा आहेत त्याच्यातली ही एक जागा आहे. त्याशिवाय काँग्रेसने भायखळ्याची जागा देखील अशीच सोडून दिली. भायखळ्यामधून काँग्रेसने कोणालाही उभं केलं असतं तर तिथून निवडून येऊ शकत होतं आणि भायखळ्यामध्ये काँग्रेसकडे भरपूर इच्छुक होते, ती जागा देखील सोडून दिली. वांद्रे ईस्टची ज्या ठिकाणी झिशान सिद्दीकी निवडून आला होता काँग्रेसच्या तिकिटावर, ते आता अजित पवार गटात गेलेले आहेत, ती जागा रिक्त आहे. ती जागा काँग्रेसला हवी होती, पण शिवसेनेने वरुण सरदेसाई यांच्यासाठी ती जागा मागितली आणि ती द्यायला काँग्रेस तयारही झाली. पण त्या बदल्यात भायखळा आणि वर्सोवा या दोन जागा जर काँग्रेसने घेतल्या असत्या तर त्या त्यांना लढवता आल्या असत्या. आज असं झालं आहे की मुंबईमध्ये 36 विधानसभेच्या जागांपैकी 22 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढवती आहे, 10 जागी फक्त काँग्रेस लढती आहे, 3 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्या आणि 1 जागा समाजवादी पक्षाला गेलेली आहे. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची का झाली याचा विचार आता नेत्यांनी करायची गरज आहे. आणि आता वर्षा गायकवाड जसं म्हणाल्या की आमच्यासाठी रविराजांचा विषय संपलेला आहे, जर त्यांना खरोखरच यांना निवडून आणायचं असेल गणेश यादव यांना, तर आता वर्षा गायकवाडांची खरी कसोटी लागणार आहे. रविराजा यांचा विषय जर संपलेला असेल, रविराजा यांचं महत्त्व काँग्रेसच्या लेखी कधीही नव्हतं आणि राहणार नाही हे जर सिद्ध करायचं असेल तर वर्षा गायकवाड यांना कसल्याही परिस्थितीत गणेश यादव यांना तिथून निवडून आणावं लागेल सायन कोळीवाड्यामधून. आणि ते जर नाही झालं तर मग रविराजांचं महत्त्व काय होतं हेही लक्षात येईल. सायन कोळीवाडाच नाही तर आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील रविराजांचा काय परिणाम होतो, ते आणखी कोणाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये घेऊन जातात हे देखील येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे की काही लोक आमच्याकडे काँग्रेसकडचे काही जण येण्याच्या मार्गावर आहेत, नावं मला आत्ताच विचारू नका असंही ते म्हणाले होते. या सगळ्या एकमेकांच्या इगोमध्ये, एकमेकांच्या वादावादीमध्ये आणि मीच सर्वश्रेष्ठ, मी ठरवेल तीच पूर्व दिशा या अट्टहासापायी काँग्रेसचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची वेळ मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे. हीच परिस्थिती, हेच वातावरण जर कायम राहिलं तर येत्या काही दिवसात या 10 जागांपैकी 3-4 जागा आल्या तरच मला खरं वाटेल. बाकीच्या जागा येतील की नाही मला खात्री वाटत नाही. प्रत्येक जागेचं विश्लेषण काय असेल ते मी तुमच्यापुढे आता मुंबई डायरीतून घेऊन येईन. पुन्हा एकदा आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा. नमस्कार.